त्या ठिकाणी होते. आणि तुकोबाराय आणि समर्थांना सांगितलं, म्हणजे इथे एक मारुतीरायांची स्थापना तुमच्या हातून झाली पाहिजे. तर पांडुरंगाच्या पुढे गाभारा जो आहे तिथं समर्थांनी स्थापन केलेले मारुतीराय आहे. कधी गेलात तर अवश्य दर्शन घ्या. आणि त्याच्या खाली शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. असा तो अभंग तुकोबारायांनी लिहिलेला आहे. समर्थ तिथून जेजुरीला आलेले आहेत. जेजुरीला जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं. खंडोबाला प्रार्थना केली की मला तुला या रूपात नाही तर मला राम रूपात दर्शन हवं आहे. राम रूपामध्ये खंडोबाने दर्शन दिलेलं आहे. कुलदैवत आहे समर्थांचं, भवानी माता तुळजापूरची आणि खंडोबा. दर्शन दिलं. समर्थ तिथून निघालेले आहेत. जवळच 5 किलोमीटर अंतरावर लवथेवेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर, जुनं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये समर्थ संध्याकाळची वेळ झाली म्हणून थांबताय. पुजारी आहे तिथं. त्या पुजाऱ्याला म्हणताय की आजचा मुक्काम मी इथे करणार आहे. पुजारी म्हणतो की महाराज इथे मुक्काम करू नका. इथे झोपलेला व्यक्ती सकाळी उठत नाही, मृत्युमुखी पडतो. त्यामुळे तुम्ही दुसरीकडे मुक्कामाची व्यवस्था करा, या मंदिरात झोपू नका. समर्थ म्हणतायत नाही मी इथेच झोपणार आहे. पुजारी म्हणते नका करू, आतापर्यंत इतिहास आहे, आतापर्यंत इथे झोपलेला व्यक्ती उठत नाही. समर्थ म्हणतायत मी इथे झोपणार. नाईलाज झाला. तो पुजारी सगळी तयारी करून संध्याकाळची शेजारती करून दरवाजे लावून निघून गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करून तो पुजारी गावातले सगळे 10, 15, 20 मंडळी घेऊन सगळ्या गोष्टी तयारी करूनच तो आलेला आहे. म्हणजे आता चांगला धडधाकड होता. म्हणजे पुजारी साधू चांगले 4-5 अजून जास्ती लोक लागतील उचलायला, कारण मागे तशा घटना एकही झालेलंच नव्हतं तिथे. तेव्हा मंदिराचा दरवाजा उघडला आणि दरवाजा असा तो कधी गेलात तर अवश्य जा तुम्ही जेजुरीला गेल्यानंतर. तिथे जवळ लवथेश्वर 5 किलोमीटर, आता जेजुरी गावामध्येच येतं ते ठिकाण असं. तर तिथे गेल्यानंतर बाहेर असा उभऱ्या आहेत, आधी एक मोठं महाद्वार आहे आणि मध्यभागी मंदिर आहे. तर ते महाद्वारचा दरवाजा उघडला आणि पुढे आलेले आहेत, येत आहेत, बघतायत. मध्ये आतमध्ये त्या महादेवाच्या पिंडीच्या जवळ समर्थ बसलेले आहेत आणि समर्थांच्या मुखातून शब्द निघतायत आणि सगळे ऐकत आहेत. काय होते शब्द? लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषय कंठक काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, ते थोणिया जळ निर्मळ वाहे झोजुळा. अशी ही समर्थांनी केलेली आरती, शंकराची प्रसिद्ध आरती त्या ठिकाणी केलेली आहे. लवथेवेश्वर म्हणून ठिकाण जे आहे जेजुरीच्या जवळ, तिथं समर्थांनी ही शंकराची आरती केलेली आहे. पुढे समर्थ मोरगावला जात आहेत. तिथं गेल्यानंतर गणपतीचं दर्शन घेत आहेत. तिथे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर मोठेश्वराची ही गणपतीची आरती समर्थांनी मोरगावला केलेली आहे. प्रसिद्ध आरती आहे. अशा कितीतरी आरत्या समर्थांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी केलेल्या आरत्या ह्या 70 ते 80 आरत्या समर्थांनी प्रत्येक देवतांच्या केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे समर्थांच्या आरत्या प्रत्येक देवतासाठी म्हटल्या जातात. आरत्या करतायत समर्थ. आणि आता समर्थ आलेले आहेत, शिवथरघडीकडे गेलेले आहेत. शिवथरघडीमध्ये गेल्यानंतर समर्थांनी तिथे दासबोध लिखाणासाठी घेतलेलं आहे. समर्थांना अत्यंत समर्थांचं आवडतं ठिकाण म्हणजे शिवथरगड. त्याला समर्थ सुंदर मठ असं म्हणत असत. वरून पडणारा तो धबधबा, गिरीचे मस्तकी गंगा, ते तोनी तोये आदळे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे समर्थांनी. त्या धबधब्याच्याच खालच्या बाजूला घळ आहे. त्या घळीमध्ये बसून समर्थ आणि कल्याण स्वामी ग्रंथ लिखाण करतायत, दासबोधाचं लिखाण करतायत. एकामागून एक समाज तिथे होत आहेत. आणि त्याच वेळेस स्वराज्यावर संकट आलेलं आहे. विजापूरहून अफजल खान हा स्वराज्य नष्ट करण्यासाठी निघालेला आहे. शिवछत्रपतींना पकडण्यासाठी निघालेला आहे. त्यांनी विडा उचललेला आहे आणि तो निघतो आहे. ती बातमी समर्थांच्या गुप्तहेर खात्याला कळालेली आहे. उमरतचे मठपती केशव स्वामी